हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी जुन्नर शिपरी अमोल लोखंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर, ज्याचं नाव आहे इट्स परी. तर फ्रेंड्स, आम्ही चाललेलो आहे गावाला. मम्मी पप्पांना आज गावाला सोडवायचं आहे. तर त्यासाठी मी, प्रियू, मम्मी आणि पप्पा आम्ही एवढे जण चाललेलो आहे गावी. तर आत्ता मी आली पेट्रोल भरण्यासाठी इकडे पेट्रोल पंपावर. आणि जरा जरा पाऊस येतोय. आज सकाळपासूनच खूप पाऊस आहे. पप्पा आणि प्रियू गेलेत पेट्रोल भरायला आणि मम्मी मी बाजूला थांबलो इथे रोडच्या बाजूला. आणि पावसाचं वातावरण आहे, खूप थंड हवा पण सुटली आहे. आणि आम्ही इथे रोडच्या बाजूला थांबलेलो. तर इथे एक चिंचेचं झाड आहे. तर कोवळ्या अशा छान चिंच आल्यात त्याला. तर तुम्ही इकडे बघताय. मग मी मम्मीनं म्हटलं जरा आपण 1-2 चिंचा काढूयात. तर खाऊन बघितलं, खूप छान लागतात ह्या कोवळ्या चिंचा. कुणाकुणाला आवडतात मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आता आम्ही इथे चिंचा काढतोय. मम्मी मला चिंचा काढून देतात. म्हटलं घरी गेल्यावरती छान मस्त मिठाबरोबर मीठ लावून खायला छान लागतात. हे बघा मम्मी काढून देत आहेत. मी बोलते तरी माझ्या तोंडात लगेच पाणी आलं, कारण चिंच मला खूप आवडतात आणि खूप दिवसातनं खायला भेटत आहेत अशा. कारण आधी खूप खायचो, पण आता भेटत पण नाहीत. इकडे नारायणगावला वगैरे असं कुठे झाडं वगैरे पण जास्त नसतात. तर इकडे थांबलेलो म्हणून मग म्हटलं चला आता थांबलोय तर चिंचा काढूयात. आणि पाऊस पण येतोय. तर आम्ही आता ह्या झाडाच्या चिंचा काढतो. हे बघा तुम्ही समोर बघताय किती मस्त अशी चिंच झालेली आहे ही. छान वाटतंय. मम्मीनं म्हटलं तोडा, आपण घरी घेऊन जाऊयात. इकडे बघताय. आणि थोडंसं चिंचा खाल्ली, मी खाल्ली, बाळाला पण दिली. वातावरण आहे खराबच आहे, आजारी पडू शकतो, पण काय करणार, खूप दिवसातनं भेटल्यात त्यामुळं खाते मी. आणि छान असं सगळीकडे पाऊस पडला आहे, त्यामुळे वातावरण एकदम भारी झालं आहे. तुम्हाला हे वातावरण पण दिसत असेल. बघा खूप पाऊस पण चालू झाला आहे. आम्हाला नेमकी गावाला जायचं आहे आणि पाऊस चालू झाला आहे. तर म्हटलं जरा वेळ थांबूया तिथे आणि त्यानंतर म्हटलं आपण निघूया. आणि अर्धा तास होऊन गेला आहे. आम्ही थांबलो इथे ओझर फाटा आहे तिथे आम्ही बसलो आहे, कारण बाहेर खूप पाऊस चालू आहे. आणि तसं प्रियू वगैरे सेफ आहे. त्याला मी कोट वगैरे घातले, आतमधून स्वेटर पण घातलं, टोपी, मास्क वगैरे लावला आहे. तर त्याचं काही टेन्शन नाही आहे. पण आम्हीच काही अंगामध्ये वगैरे घातलं नाही, कारण वाटलं नव्हतं एवढा पाऊस येईल. आम्ही घरातनं निघलो तेव्हा जास्त पाऊस वगैरे नव्हता, पण नंतर पाऊस चालू झाला. आम्ही बघतोय आता, आम्ही पाऊस कमी होण्याची वाट बघतोय. त्यानंतर आम्हाला गावाला जायचं. आणि फायनली आम्ही पोचलो आहे घरी. घरी आल्यावर खरंच खूप बरं वाटलं, कारण खूप थंडी पण वाजलेली आणि थोडंफार पावसात पण भिजलेलो. आणि पाऊस कमी झाल्यानंतरच आम्ही निघलो. तर आता घरी पोचलो आहे आणि हे शूट प्रियू घेतो आहे. आणि आता इकडचा पुढचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल, कारण आजला आम्ही इकडे शेताला वगैरे जाणार आहे, जे तुम्हाला आत्तापर्यंत कधीच मी दाखवलं नव्हतं. तर तिकडे आम्ही जाणार आहोत. तर तिकडचा ब्लॉग आज तुम्हाला बघायला भेटेल. तर हे आहे घरासमोरचं वावर आहे. पावसामुळे खरंच खूप गवत वगैरे झालं इथे. तर शिपल्यावरती जाईल ते सर्व मरून, पण पाऊस थांबत नाही आहे. पाऊस थांबल्यानंतर ते शिपतील. आणि आता आम्ही चाललेलो आहोत शेतावर. माझ्याबरोबर आहे प्रियू आणि मम्मी. आणि हे बघा पाऊस पडल्यावर रोडच्या साईडने येणारी ही सर्व झाडं आहेत. तर हे आमच्याकडे याला लांडगे बोलतात, लांडग्याचं झाड आहे ते. आणि हे तरवड्याची फुलं वगैरे आहेत पिवळ्या कलरची, जे तुम्हाला दिसत आहेत. तर आता आम्ही आमच्या शेतावर चाललो आहे. आणि तिकडे जास्त जाण्याचा कधी संबंध येत नाही, पण आजला म्हटलं नाही तिकडचा पण व्हिडिओ केला पाहिजे, कारण मी तुम्हाला 2-3 वेळा बोललेली दुसरीकडे शेती आहे ती दाखवेल. त्यामुळे आजचा व्हिडिओ हा तिकडचा असणार आहे. तर घराच्या जवळच आहे, जवळ म्हणजे जरा थोडंसं लांब आहे. तर आता आम्ही पायी चाललो आहे. आणि हे बघा टणटणी बोलतात आमच्याकडे. तर त्याची फुलं आहेत, किती छान असे कलर आहेत त्याच्यामध्ये. आमच्याकडे 2-3 प्रकारचे टणटणीची फुलं आहेत. बघायला पण छान वाटतं आहे असे नजारे पावसाळ्यामध्ये. हे बघा पावसाळ्यामध्ये येणारे वेल आहेत, याला काय बोलतात हे मला माहीत नाही आहे. तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि ही अशी पावसाळ्यात येणारी वेगवेगळ्या वनस्पती आहेत. बहुतेक यांचे नावं मलाही माहीत नाही, मम्मी सांगतायत. आणि इकडे हा शेवगा आहे, भरपूर असे फुलं आलेत शेवग्याला, तुम्ही समोर बघताय. आणि इकडे हे पारशा एरंडाचं असं झाड बोलतात त्याला. तर तो चिक खरंच खूप उपयोगी आहे. आपल्या हिरड्या वगैरे कमजोर झाले असेल तर त्याला आपण लावू शकतो.
आणि इकडे हे आहे सोयाबीन. ही पूर्ण शेती सोयाबीनची आहे आणि आमच्या साईडला सोयाबीन हे बऱ्यापैकी करतात लोक. आणि तुम्ही इकडे बघताय खूप छान असं सोयाबीन आलेलं आहे, पूर्ण म्हणजे उगवून चांगलं आलं आहे. आणि पूर्ण काळी शेती आहे. आमच्या साईडची वावरं पूर्ण अशी काळी भुवर आहेत, त्यामुळे तिथे कोणतंही पीक घेतलं तर ते उत्तमच येत आहे. तर रोडच्या बाजूचीच हे शेती आहे. तर आता मी जाताना तुम्हाला सर्व दाखवणार आहे. हे बघा सोयाबीन. तुमच्याकडे पण हे सोयाबीन करतात का मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि प्रियूचं चाललंय रोडने चालायचं काम, कारण तर इथं पण एक आमचं ह्या साईडला पण वावरं आहेत, तर ते पण दाखवते मी तुम्हाला. ऊस लावलं. हां, आता ऊस आहे सध्या त्याच्यामध्ये. प्रियू इकडे हो. तर हे बघा, हे एक आमचे वावर आहे. तर याच्यामध्ये आता ऊस लावलेला आहे. तर मी इकडनंच दाखवते, कारण आत्ताच पाऊस पडून गेला आहे, त्यामुळे तिथं चिखल झालेलं आहे. आणि प्रियू पण आमच्यासोबत आहे, त्यामुळे तिकडे नाही जाता येणार, पण मी इथनं तुम्हाला दाखवते. रोडच्या बाजूलाच आहे. हां, इथून चांगलं गेलं आता जायला वगैरे आहे ना. पक्षी बघा कसे बसलेत. तर हे आहे आपलं ऊस. हे ऊसाचं वावर आहे. इकडे तुम्ही बघू शकता. आत्ताच पाऊस वगैरे येऊन गेलाय. आणि आमच्या साईडला पक्षी वगैरे भरपूर आहेत. गावाला म्हणजे प्रत्येक गावाने पक्षी तर असतात, पण आमच्याकडे कसं नदीच्या जवळच असल्यामुळे पक्षी वगैरे भरपूर आहेत. आणि हे बघा पावसाळी वनस्पती. ह्या दिवसांमध्ये आता सगळीकडे असं हिरवगार आहे सगळीकडं, एकदम मस्त गार. आणि आपल्या वावराच्या शेजारीच आपल्याला नदी इकडनं जवळ आहे. तर इकडे मीना नदी आहे आणि पाणी पण आहे आता नदीला भरपूर. तर आता इकडे चिखल असल्यामुळे मी जात नाही, फक्त तुम्हाला एक दाखवते. तर हा बघा किती जुने झाड आहेत, अजून खूप जुना लिंब आहे. हा लिंबाचं झाड आहे, खूप जुनं आहे. तुम्हाला हे दिसत असेल. आणि इकडे बघा ही बाफळ आहे, पण याला खूप मोठी रामकाठी बोलतात ना, म्हणजे ही पूर्ण अशी वरती जाते आहे ना मम्मी, खाली नाही वाढत. तर हां, ही आहे रामकाठी. ती एकदम स्ट्रेट सरळ जाते, त्यामुळे त्याला रामकाठी बोलतात. तर इकडनं आपण गावडेमाळा आरवी तिकडे जातो. आणि हा रोड आहे इकडे आमच्या शेतीकडे जाण्याचा. सातपीर बाबा आहेत तिकडे, सातपीर बाबांकडे जाण्याचा रोड आहे हा. तर इकडे सातपीर बाबांच्या तिथेच आपली जमीन आहे. तर तिकडे पण मी तुम्हाला दाखवते तिकडच्या साईडचे वावर. आज आपण तिकडेच चाललेलो आहोत. आणि इकडे आहे आपल्याबरोबर प्रियू. मम्मी हा पाण्याचा आवाज आहे एवढा. तर इकडे तुम्हाला मी सांगितलं होतं ना, हा बघा ह्या साईडनेच इथून आपल्याला नदीकडे जाण्यासाठी हे, पण तिथे ना खूप आता झाडी वगैरे झाली ना, त्यामुळे आपण तिकडे गेलो नाही. आणि पाण्याचा आवाज तुम्हाला येत असेल बघा. आणि आमच्याकडची एवढी जुनी झाडं आहेत बघा, अजूनही तशीच आहेत. कुठं जर गेलं तर येईल. हा ना, भीती वाटते. पण सगळं एकदम निसर्गरम्य असा आमचा हा परिसर आहे. आणि पावसाळ्यामध्ये तर अजूनच तो भारी दिसतोय. कुठं चाललाय? पण जाऊ दे, त्याला माहिती आहे ना. प्रियू, उसातून टायगर वगैरे येणं निवडून आम्ही एवढ्या पाठीमागे आहे. ताम पडशील. एवढं पुढं कशाला गेलाय मग? आमच्या बरोबर यायचं. हा, थांब जरा, पुढे नको जाऊ. हे काय मम्मी, तूर आहे का? ते ताग आहे का? त्याच काय? हा काय? तर इकडे बघा ही तागाची पूर्ण शेती आहे. याचं खत होतं, तर इकडे तागला लावलेत. आणि इकडे आहे पूर्ण ऊस. साईडला पूर्ण ऊस आहे. पक्ष्यांचा मस्त आवाज येतोय, किलबिलाट. हा, रोड चांगला केलाय आता. बरं झालं, तिकडे जायला टेन्शन नाही तर आधी जरा हे होतं. बघा पक्ष्यांचा आवाज. कोणते पक्षी आहे तू हे?
खारुत आहे हो का, खारुत आहे होती इथं कुठे खारुताई? हो का, गेली आपल्याला बघून. हा का? हो का, तिथं वर आहे. नाही दिसायची. दाखवते ना व्हिडिओमध्ये. इथे खारुताई होती, तुम्हाला दिसली की नाही काय माहिती. गेले आता ती. बऱ्याच दिवसात ना खारुताईला बघायला भेटलं आम्हाला. मम्मी, मी आणि प्रियू आम्ही चाललोय शेतावर. आणि हे बघा फ्रेंड्स, हे एक आपलं वावर आहे इकडे. तर याच्यामध्ये मेथीची भाजी आहे, मेथी केली. हे आपण दुसऱ्यांना करायला दिली. दुसऱ्यांना म्हणजे आमच्या घरचेच आहेत, माझे चुलत सासरे आहेत. तर त्यांना हे आपण करायला दिलंय. तर इथून ते पूर्ण शेवटपर्यंत तुम्हाला दिसतंय ना, तो खांबळा दिसतोय बघा पूर्ण लांबचा तो तिकडचा. हां, तर तिथपर्यंत हे आपलं वावर आहे. तर माझं जास्त इकडे येण्याचा कधी संबंध येत नाही, कारण काय होतं, आम्ही घरी करत नाही ना, त्यामुळे जास्त येण्याचा काही संबंध इकडे येतच नाही आहे. तर हे अशी आपली इकडची शेती आहे. आम्ही इकडे सातपीर बाबा बोलतो. तर सातपीर बाबाच्या साईडची ही आमची वावरं आहेत. तर आजला म्हटलं तुम्हाला दाखवावेत. आजला आपण स्पेशली म्हटलं त्यासाठीच तिकडे जाऊयात, तुम्हाला पण बघायला भेटेल. प्रियू, पाऊस येतोय बाबू इकडे. तर इकडे बघा आता आमच्याकडे यायला लागलाय पाऊस आणि आम्ही आलेलो इकडे शेतीवर. पण छान वाटतंय पावसात भिजून, पण हा पण आनंद घेता आला पाहिजे. आणि बघा इकडे अजून एक आपलं वावर आहे. तर याच्यामध्ये आहे कोबी. हे पण त्यांनाच करायला दिले त्या नानांना. तर हे बघा, मी इकडे थोडंसं आहे ना बाजूने तुम्हाला जाऊन दाखवते. हे बघा याच्यात आहे कोबी. तर हे पण पूर्ण लास्ट पर्यंत तुम्हाला दिसतंय ना ते झाडं वगैरे, तिथपर्यंत पूर्ण आपली कोबी ना मम्मी, लास्ट पर्यंत आहे ना. हां, तर बघा तिथपर्यंत लास्ट पर्यंत हे आपलं वावर आहे. तर याच्यामध्ये कोबी आहे. हा कोबी करायला दिले, तुम्ही इकडे बघू शकता. घरी जाताना घेऊ ना आपण. आणि आता आम्ही चाललेलो आहे तिकडे सातपीर बाबांचं हे सातपीर बाबांचं काय म्हणतात त्याला, मंदिर. हां, सातपीर बाबांचं मंदिर आहे. तर आम्ही आता तिकडे चाललो. आणि इकडे पूर्ण ऊस आहेत, ह्या साईडला ऊस जास्त आहेत. आणि आमच्याकडे पाऊस येतो. हे बघा किती ढग आलेत. आणि ही आमची वावरं आहेत ना, सगळी जुन्नर रोडपासून खूप जवळ आहेत. म्हणजे आपण जुन्नरला जातो ना, तर त्या रोडपासून भरपूर जवळ आहेत. हे बघा कोबी पण चांगला आहे. हे बघा छान कोबी आहे. तर पूर्ण शेवटपर्यंत तिकडे कोबीच आहे. हो, आणि प्रियू बाळ छत्री घेऊन चाललंय. आणि तिकडे बघा सातपीर बाबांच्या मंदिराच्या आजूबाजूने किती छान अशोकाचे झाड आहेत, एकदम भारी वाटतंय. आणि रोडच्या हा काय ओके. आणि ही जी वावरं आहेत ना, तर ही पण माझ्या चुलत दिरांचीच आहेत. तर मग मी तेच मला दाखवत होते. आणि इकडे आहे, इकडे पण माझे ते चुलत सासरे आहेत ना, ज्यांना आम्ही वावरं करायला दिलेत. तर त्यांचं घर आहे इकडे. तर आम्ही तिकडे त्यांच्याकडे पण जाणार आहोत आता आलो इथं, कारण खूप दिवसात ना आम्ही आलो इकडे. म्हटलं आता नेहमीच तुम्हाला घराच्या तिथलीच वावरं दाखवत असते, समोरचे पाटचं वगैरे सगळं दाखवत असते. तर म्हटलं आजला तुम्हाला शेती दाखवायला नाही. तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ स्पेशल त्याचाच असणार आहे, शेतीचा. आणि ही सुद्धा सगळी जी वावरं दिसतात ही माझ्या ते सासरे आहेत त्यांचीच आहेत. ही त्यांची कांद्याची आरण आहे. तिकडे त्यांचं ट्रॅक्टर घर वगैरे आहे. थांब बाबू, थांब बाबू, छत्री जाई तू थांब जरा. हे बघा आमच्या साईडला पण आहे ना कांदा भरपूर असतो, त्यामुळे लोक असं आरणीमध्ये साठवून ठेवतात, कारण बाजार नसल्यावर ते आरणीमध्ये ठेवतात तर सेफ राहतात कांदे. आमच्याकडचं हे छान मस्त असं वातावरण आहे आणि सगळा पूर्ण निसर्गरम्य असा परिसर आहे. इकडनं बघा ते डोंगर वगैरे किती छान दिसत आहेत. आम्हाला डोंगर तसे जवळ आहेत. हे बघा
हा नजारा खरंच बघण्यासारखा आहे. अप्रतिम असा नजारा आहे. मस्त सुटलेली हवा, हवेचा आवाज येत असेल तुम्हाला कारण हवा खूप सुटली आता. तर हे शेतीचंच कसलं तरी अवजार आहे, आपल्याला काही माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट्स करून सांगा. आणि इकडे छान अशी याच्या बाजूला आंब्याची वगैरे अशी झाडं लावलेत. इकडे ट्रॅक्टर वगैरे आहे नानांचा. काय रे? हा होईल मला बरोबर. इकडे आहे सातपीर बाबांचं मंदिर, जे मी मगासपासून तुम्हाला आता लांबूनच दाखवते. आता जवळ आलोय. बाजूने असं छान गेट केलेलं आहे. आतमध्ये सगळे अशोकाची वगैरे अशी झाडं आहेत. आतमध्ये जाऊन पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इकडे बघा, हे सातपीर बाबांचं मंदिर आहे. आणि इथून असंच पुढे गेल्यानंतर ना सरळ जुन्नर रोड लागतो. एकदम जवळ आहे. आम्ही पायी पण जातो इथनं, तर खूप जवळ आहे. आपण आणि हजरत सय्यद सातपीर बाबा त्यांचे हे मंदिर आहे. थांबा मी खोलते. आम्ही इकडे नेहमी येत असतो. एकदम शांत वाटतं, छान वाटतं इकडे आल्यावर, प्रसन्न वाटतं. चल आतमध्ये चप्पल इथे काढा. बघ इथे काढ पुढं. आतमध्ये चप्पल नाही घालायची. आणि हे पण एकदम मस्त छान असे, इथे पण एकदम सुकून भेटतो आल्यावर. चला इकडे आहे. चला इथं पिण्याचे पाणी टाकी, इथे पिण्याचे पाणी. आणि इकडे बसायला वगैरे आहे. ओके, इथे असं चटई वगैरे टाकूनच ठेवतात, कारण इकडे सारखं माणसं वगैरे येत असतात, तर चटई वगैरे टाकून ठेवतात इथे. इकडे आहे पाण्याची विहीर. तुम्हाला ती विहीर पण दाखवते. हे बघा, पाणी आहे. खूप जुनी विहीर आहे ही. जुनी आहे ना मम्मी? खूप. हां, हेच पाणी वापरतात ना पिण्यासाठी. हलवू नकोस बाळा. हां ना. हां, चांगलं आहे पाणी, स्वच्छ आहे ते. काय हे आहे पाणी, पिण्याचे पाणी इकडे. आणि इकडे आहे सातपीर बाबांचा आतमध्ये. प्रियू जा, भरपूर मोठा इथे परिसर आहे. जा पाय पडून ये. दरवाजा ओपन कर. आम्ही इथे आतमध्ये बाहेर बसतो बाबू. अरे तिकडे जात नाही ना आतमध्ये लेडीज. तिकडे फक्त बॉय लोक जातात बाबू, आतमध्ये नाही जायचं. इथे पाणी. तर आता आपण हा दरवाजा ओपन केलाय. आणि इकडे बघा, हे आतमध्ये. मी फक्त बाहेरूनच दाखवते, कारण आतमध्ये जायला अलाउड नाही आहे लेडीजला. जा बाबू, पाय पडून ये. मी इथे उभी राहते. जा पाय पडून ये ना, आतमध्ये जा. आई असं नाही, आपले देव बाप्पा आहे ना. जा भाई, जा पटकन. प्रेम मस्त पाय पडून आले आतमध्ये जाऊन. आवाज द्या, आवाज द्या. थांब जरा इकडे. अरे सावकाश चल. इथं घसरशी ना, मला हात दे. चल नको. तर फ्रेंड्स, आजचा हा ब्लॉग पूर्ण गावाकडचा होता. तुम्हाला शेती वगैरे दाखवायची होती, तर तो पूर्ण आजचा ब्लॉग होता. तर तुम्हाला आपला हा आजचा पूर्ण ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आजला आहे शनिवार आहे. मला परत आता मम्मी पप्पांना मी गावाला सोडवायला आलेली, तर त्यांना गावाला सोडून मला परत नारायणगावला जायचं आहे. आणि नारायणगावला आणि बाजारला पण जायचं आहे. तर आणि मी डोक्याला तेल वगैरे लावले, त्यामुळे एकदम चप्पू चप्पू वाटतंय. हां, तर चला मग, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इकडे छोटा छोटा पाऊस पण येतोय. तुम्ही इकडे हे समोर बघू शकता.
तर चला आता आम्ही निघतोय घरी जाण्यासाठी. मम्मी पप्पा बसलेत नानांजवळ गप्पा मारत. तर आता आम्ही निघतोय घरी जाण्यासाठी. बाय बाय.